त्याला मागे घ्या. खोल किती आहे? खूप खोल आहे का तू? गणपती विसर्जन केलेलं आहे इथे. हां हां हां. अरे 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 मासा मासा मासा. गुड मॉर्निंग मित्रांनो. आज आपल्याला ठाण्याला जायचं आहे. ठाण्याची ट्रिप आहे. ठाण्याला जाणार आहे आपण. तिकडे फिशिंग वगैरे करणार आहे आणि आपले काही काम आहेत ते करणार आहे. तिकडून आपण जाणार आहे मस्तपैकी फेरीची सवारी घेणार आहे आपण. त्या फेरीने आपण मांडव्याला जाणार आहे आणि तिकडून पुढे आपला मुरुडचा वगैरे काही व्हिडिओज आहेत तिथे. सगळी डिटेल्स तुम्हाला पुढे मिळेलच. बाग मुलांची खेळण्याची इथं लावं लागेल. इथं आलं काम चालू त्या झोक्याच्या चैनी साईडला करतो. लोणावळ्याला पोहोचलोय आणि ते काय लिहिलं होतं मनशांती का काहीतरी. इकडे मी ना 2-3 वेळ नाश्ता केला होता. नाश्ता अफलातून मिळतो. प्राईस पण एकदम रिजनेबल आहे पण टेस्ट खूप जबरदस्त आहे. उपमा आहे, पोहे. आतमध्ये जाऊन बघूया. 2 पोहे 2 उपीट घेऊ. कधी कधी 2 चहा आहे, 2 पोहे, 2 उपीट आहे. एवढं सगळं 230 रुपये. गॅसचा प्रॉब्लेम चालू आहे त्यामुळे ना हे चुलीवर बनवले. असली भन्नाट टेस्ट लागते ना. खूप भारी. चुलीवरचे पोहे आणि चुलीवरचं उपमा उपीट. फायनली बऱ्याच प्रयत्नानंतर आपण इकडे पोहोचलो आहे. दिवे का ठाणे मला पण माहिती नाही पण हे तिथं आहे. इकडे आपण फिशिंग करणार होतो आणि आपले सबस्क्रायबर आहेत स्वप्नील, त्यांनी आपल्याला बोलवलं होतं, इकडे इन्व्हाइट केलं होतं. ॲक्च्युली आम्ही रस्ता चुकलो होतो त्यामुळे इतका उशीर झाला. नाही तर थोडंसं लवकर येणार होतो आपण. तर आपल्याकडे थोडासा वेळ कमी आहे. आणि इकडे ना ते स्वप्नीलने खूप मोठी चिलापी पकडली होती. वजन किती सांगू शकत नाही पण 3 किलोच्या वरचीच होती ती. रस्ता चुकले. हां, रस्ता चुकलो आम्ही. आणि काय माहिती काय झालं, त्या साईडला कसं काय गेलो नाही तर 1 तासावर अगोदर इकडे आलो असतो ना. हां, 1 तास. अच्छा, हे तळ आहे. हे पाणी स्वच्छच आहे ना? हां, स्वच्छ. म्हणजे दुसरं काही मिक्स आहे ना, गटर वगैरे असं काय? मग हे सगळं पाला जो आहे तो काय झालंय खाली पूजेचं सामान आहे वाटतं. पूजेचं हे. हां हां. स्वप्नील आले तर यांच्याकडे आपण आलो होतो आणि इकडे यांनी खूप मोठी चिलापी पकडली होती. स्वर्णव. अरे बापरे, केवढा अवघड नाव. हे स्वर्णव इकडे बच्चू. तू ओळखतो मला? ओळखतो कसं काय? कसे असे घेऊ स्वर्णव. काय दिलं बघा स्वर्णीने. हा ना, त्याला जड झालं. स्वप्नीलच्या मम्मीने इतकं भारी जेवण बनवलं होतं ना. म्हणजे इतके वेगवेगळे प्रकार होते चिकनचे. तर आम्ही जेवत बसलो आणि उशीर पण भरपूर झाला आहे. पण त्यांच्याकडनं आपल्याला एक भन्नाट रेसिपी मिळाली आहे. ती रेसिपी आपण ट्राय करणार आहोत. हिरव्या याच्यातली रेसिपी आहे. तर ते ॲक्च्युली कॅमेरा आहेत तर ते कॅमेऱ्यासमोर येत नाही आहे. स्वप्नीलचा टॅकल बॉक्स बघा. बरंच काही जमा केलं नाही. हां सर, यूज नाही काय केलं. यूज काहीच नाही केलं अजून. शिवडा कशावर पकडला होता? अच्छा स्पूनवर पकडला होता. धरून तो. हां, कसं आहे का बरं? फिश पकडायलाच आहे ना ते. फिश पकडायलाच आहे ना ते. त्याला ते लावून देतो आपण, मग फिश पकडू. 9% बॅटरी. जास्त वेळ नाही आपल्याकडे, खूप उशीर झाला आहे. पण स्वप्नीलने ना काय मस्त साईजचे मासे पकडले होते. शिवडा पकडला होता एवढ्याशा तळ्यामध्ये आणि चिलापी पण पकडली होती. ॲक्च्युली पावसाळा जेव्हा होतो ना तेव्हा हे तळ पूर्ण ओव्हरफ्लो होतं आणि खाडीला मिक्स होतं. खाडी नदीला मिक्स होतं आणि त्यातलेच मासे सगळे इकडे येतात. त्यामुळेच तो चिलापी पण इकडे आला होता आणि शिवडे पण आहेत. ट्राय करून बघूया आहे का नाही माहिती नाही. त्यांनी तर पकडले होते आधी. ते पावसाळ्यात पकडले असतील ना तू?
त्याला मागे घ्या. खोल किती आहे? खूप खोल आहे का तू? गणपती विसर्जन केलेलं इथे. हां हां हां. अरे 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 मासा 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 लागला. आई शपथ वाटलं रे. शिवडा आहे वाटलं. शिवडा आहे. आता बोललो बघ. पहिल्या याच्यात आयुष्यात पहिल्यांदा फर्स्ट क्लास मध्ये मासा मिळाला. साईज पण जबरदस्त आहे. बापरे. इलेक्ट्रिक आणलं हां टाकशील पकडायला त्याला. साईज बघा जबरदस्त साईज आहे. वाटलं नाही आयुष्यात पहिल्यांदा फर्स्ट क्लास मध्ये फर्स्ट तो पण एवढा मोठा मासा मिळाला. खतरनाक. उचल उचल. हा उचल. हे बघ, इथे पकड. हा आता उचल. उचल. हा हा सर स्वप्नील मस्त दिसतोय. वा एक नंबर एक नंबर. सर नाव करू एक दोन ट्राय करून बघ. तळं जे आहे ते एकदम क्लीन आहे. फक्त गणपती विसर्जन होतं त्यामुळे थोडंसं आणि पूजा वगैरे तेच सामान आहे. 3:30 वाजता निघायचं आपल्याला, कारण की इकडनं आपल्याला पोहोचायला 5 वाजेपर्यंत आपल्याला भाऊच्या धक्कापर्यंत पोहोचायचं आहे. 5:30 वाजेची फेरी आहे, तर अर्धा पाऊण तास अगोदर आपल्याला तिकडं असायला हवं. आणि आपण फर्स्ट टाईम चाललो आहे आणि बुकिंग आपण ऑलरेडी केली आहे, त्यामुळे आपण आहे ना जास्त वेळ थांबू शकत नाही. भाऊचा धक्काला आपल्याला जायचं आहे आणि इकडनं 46 किलोमीटर आहे ते. 46 किलोमीटर आणि साधारण 1.5 तासपेक्षा जास्त लागेल. राईट आपलं लेफ्ट ते लेफ्ट. एक छोट्याशा चुकीमुळे आपली फेरी जी आहे ती मिस झाली. फेरी काय मिळाली नाही. 5:30ची शेवटची होती. मला वाटलं 7:30ची असेल शेवटची, तर 7:30ची पण नाही आहे. आणि दुसरे जे इकडे आहेत ते काय बोट्स असतात ती पण मला वाटतं सेवा 6 वाजेपर्यंतच आहे. तर आजचा दिवस फेलच गेला. आणि तर आपल्याला काही करून जायचंच होतं राकेशच्या इकडे आणि स्वागत म्हणून आहेत त्यांच्या इकडे. तर आपण प्लॅन केला होता, तर आज इकडे थांबून उद्या सकाळची जी फेरी आहे तीसुद्धा घेतली तरी उद्याचा प्लॅन चौपट होईल. तर आता इकडनं परत आपल्याला 155 किलोमीटर जायचं आहे, म्हणजे साधारण 4 तास लागतील रस्ता वगैरे. आणि त्यात मुंबईचं ट्रॅफिक फजिती होणारच आहे, पण आपल्याकडे दुसरा पर्याय नाही. आपल्याला निघावं लागेल 4 तास तर 4 तास. आठ वाजले. अजून 105 किलोमीटर आहे राकेशच्या इकडे जायला. म्हणजे 105 प्लस साधारण 110-115 किलोमीटर आहे. तर बघूया कसं कवर करता येतं. जर नाही जमलं तर रात्री कुठेतरी थांबूया आणि उद्या सकाळी लवकर निघूया, म्हणजे उद्याचा व्हिडिओ तरी आपला होईल. कॉफी घेतली, झोप येते म्हणून, आणि रॅप घेतलं आहे थोडंफार, कारण की पोट भरपूर भरलं आहे. फायनली किती वाजले टाईम माहिती नाही, 11:15 वाजत आले. 11:15 वाजता आपण पोहोचलो अलिबागमध्ये आणि लॉजमध्ये थांबलो आहे. तर रात्री थांबूया आणि उद्या सकाळी मग राकेशकडे जाऊया, म्हणजे आपला जो फिशिंग प्लॅन होता
तो पण आपल्याला करता येईल. उद्याचा दिवस वेस्ट जाणार नाही. तिकडे थांबलो असतो फेरीसाठी, तर फेरी 8 वाजता होती, मग 9, 9:30 वाजेपर्यंत आपण तिकडे पोहोचलो असतो मांडवापासून. मग परत 1.5-2 तास राकेशच्या इकडे यायला लागले असते. तर थोडेसे कष्ट झाले आज, पण पोचलो आपण अलिबागमध्ये. तर आजपुरता एवढंच. भेटूया उद्या सकाळी.